नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट सासूबाईंची एक अट. लेखक अनामिक. सुनबाई, या घराच्या चाव्या तुला तेव्हाच देईन जेव्हा तू माझी एक अट मान्य करशील. नववधू स्वरानं आश्चर्यानं आपल्या सासूबाई सुमनताई यांच्याकडे पाहिलं. तिच्या मनात विचार आला, कदाचित सासूबाई घराचे नियम सांगतील, पहाटे लवकर उठायचं, डोक्यावर पदर घ्यायचा किंवा कोणाशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही. स्वरा हळूच म्हणाली, हो सासूबाई, तुमची प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन. सुमनताईंनी कपाटातून चाव्यांचा मोठा जुळगा काढला. तो स्वराच्या हातावर ठेवत त्या म्हणाल्या, या घराच्या चाव्या आहेत, पण माझी अट फक्त एकच आहे. कोणती अट सासूबाई? सुमनताईंनी तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे सांगितलं, या घरात कुणाच्याही चुकीचा निर्णय त्याच दिवशी घ्यायचा नाही. स्वराला काहीच समजलं नाही. म्हणजे सासूबाई? सुमनताई हसल्या. रागाच्या भरात माणूस चूक पाहत नाही, तो फक्त दोषी शोधतो. म्हणून या घरात 24 तासांचा नियम आहे. कितीही राग आला तरी निर्णय दुसऱ्या दिवशीच घ्यायचा. कळलं? स्वराला हे थोडं वेगळं वाटलं, पण तिनं मान डोलावली. काही दिवसांनी सकाळी घरात गोंधळ उडाला. सासऱ्यांच्या औषधाची काचेची बाटली खाली पडून फुटली. औषध खूप महाग होतं आणि त्याच दिवशी पुन्हा आणावं लागणार होतं. सुमनताई काहीच बोलल्या नाहीत. घरकाम करणारी मावशी घाबरत म्हणाली, ताई, माझ्याकडून चूक झाली बघा, चूक झाली. सुमनताई शांतपणे म्हणाल्या, काही हरकत नाही, आज या विषयावर कुणीही काही बोलणार नाही. स्वरा आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं, इतकी मोठी चूक तरीही राग नाही. दुसऱ्या दिवशी सुमनताईंनी त्या मावशीला बोलावलं. काल खूप घाबरली होतीस ना? मावशीच्या डोळ्यात पाणी आलं. हो हो ताई, रात्रभर झोप लागली नाही बघ. सुमनताईंनी तिचा हात हातात घेतला. बघ, चुका 2 प्रकारच्या असतात. एक निष्काळजीपणामुळे आणि दुसरी माणूस असल्यामुळे. तू मुद्दाम केलं नव्हतंस, मला कळलं आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण पुढे फक्त काळजी घे, कळलं? मावशी त्यांच्या पाया पडून रडू लागली. स्वरा हे सगळं शांतपणे पाहत होती. आठवडाभरानं स्वराकडूनही मोठी चूक झाली. घाईत तिनं सासऱ्यांची लोकरी शाल वॉशिंग मशीनमध्ये टाकली. शाल आकसली. ती खूप मौल्यवान होती आणि सासऱ्यांना त्यांच्या वडिलांची आठवण म्हणून मिळालेली होती. स्वराचे हात थरथर कापू लागले. आता तर सासूबाई खूप रागवतील. पण सुमनताईंनी पुन्हा तेच म्हटलं, आज काहीही बोलायचं नाही. त्या रात्री स्वरा रडतच राहिली. तिला स्वतःची चूक सतत आठवत होती. दुसऱ्या दिवशी ती स्वतः सासूबाईंकडे गेली. सासूबाई, मला माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली. सुमनताईंनी तिला मिठी मारली. पाहिलंस ना, मी कालच तुला रागवले असते तर तुला फक्त माझा राग आठवला असता. पण एक रात्र विचार केल्यानंतर तुला स्वतःची चूक स्वतःच समजली. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. सुमनताई म्हणाल्या, भीती माणसाला थोड्या वेळासाठी बदलते, पण समज आयुष्यभरासाठी. काळ पुढे सरकत गेला. स्वरालाही या नियमांचं महत्त्व समजू लागलं. एक दिवस तिचा नवरा सौरभ ऑफिसमधून खूप चिडचिडलेल्या अवस्थेत घरी आला. त्यानं नीट बोलणंही टाळलं. स्वराला खूप वाईट वाटलं. तिने ठरवलं की तीही त्याच्याशी बोलणार नाही. तेवढ्यात सुमनताई तिच्याजवळ आल्या. काय झालं गं? सासूबाई हे माझ्याशी नीट बोललेच नाहीत बघा. सुमनताई हसत म्हणाल्या, निर्णय आज घेणार की उद्या? स्वरा शांत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ स्वतः तिच्याकडे आला. माफ कर गं,
काल दुकानात खूप मोठं नुकसान झालं होतं. डोकंच काम करत नव्हतं बघ. स्वराला सासूबाईंची शिकवण आठवली. जर तिनं त्याच रात्री वाद घातला असता तर गोष्ट आणखी बिघडली असती. ती हसून म्हणाली, चला आधी चहा घेऊया, बाकीचं नंतर बोलू. काही महिन्यांनी शेजारच्या एका वृद्ध आईला तिच्या मुलानं वृद्धाश्रमात ठेवलं. संपूर्ण परिसर त्या मुलाला दोष देत होता. स्वराई म्हणाली, कसा मुलगा आहे ना? पण सुमनताई म्हणाल्या, संपूर्ण सत्य कळल्याशिवाय कुणावरही निर्णय देऊ नकोस. 2 दिवसांनी समजलं की तो मुलगा स्वतः कॅन्सरशी झुंज देत होता. उपचारासाठी दुसऱ्या शहरात जावं लागत असल्यानं आईची योग्य काळजी घेतली जावी म्हणून त्याने हा निर्णय घेतला होता. स्वरानं मान खाली घातली. सुमनताई म्हणाल्या, अर्धवट सत्य हे अनेकदा पूर्ण खोट्यापेक्षाही अधिक धोकादायक असतं. त्या दिवसापासून स्वरानं कुणाबद्दलही लगेच मत बनवणं सोडलं. वर्ष उलटली. सुमनताई वृद्ध झाल्या. एक दिवस त्यांनी पुन्हा चाव्यांचा जोडगा स्वराच्या हातात ठेवला. आजपासून हे घर पूर्णपणे तुझं. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. सासूबाई, या चाव्या तर तुम्ही मला आधीच दिल्या होत्या. सुमनताई हसल्या. नाही ग, त्या दिवशी मी तुला फक्त लोखंडाच्या चाव्या दिल्या होत्या. आज मी तुला या घरच्या नात्यांची चावी देते बघ. ती कोणती? सुमनताई शांतपणे म्हणाल्या, ज्या घरात एकमेकांना समजून घेण्याआधी कुणीही निर्णय देत नाही, त्या घरात नाती कधीच म्हातारी होत नाहीत. काही वर्षांनी स्वरा स्वतः सासू झाली. तिच्या सुनेकडून चुकून तिची आवडती चहाची किटली फुटली. सून घाबरून रडू लागली. स्वरा हसली आणि फक्त एवढंच म्हणाली, बाळा, आज नाही. या घरात कुणाच्याही चुकीचा निर्णय दुसऱ्या दिवशीच घेतला जातो. सून आश्चर्यानं तिच्याकडे पाहत राहिली. स्वराच्या डोळ्यांसमोर सुमनताईंचा चेहरा तरळला. तिला समजलं, घर हे फक्त विटा मातीनं नव्हे तर नाती जपणाऱ्या संस्कारांनी उभं राहतं. त्या दिवसापासून त्या घरात एक सुंदर परंपरा सुरू झाली. रागाच्या भरात कधीच निर्णय घ्यायचा नाही. आधी एक रात्र जाऊ द्यायची, मगच बोलायचं. आणि कदाचित म्हणूनच त्या घरात कधी कधी भांडी फुटायची, पण नाती कधीच तुटायची नाहीत. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.